शिक्षण, उद्योग आणि जीवन ही तीन महत्त्वाची ध्येय आहेत. केवळ पैसा हेच अंतिम ध्येय नसावं, प्रत्येक क्षण आनंदानं जगणं अधिक महत्त्वाचं आहे. ज्याला स्वतःची ओळख पटते तोच खऱ्या अर्थानं आनंदी असतो, असं प्रतिपादन व्याख्याते इंद्रजित देशमुख यांनी केलं. अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात लिंगणूर माळ इथं ते बोलत होते. गडिंग्लजमधील अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशनमार्फत इंद्रजित देशमुख यांचं विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केलं होतं. गडिंग्लज तालुक्यातील लिंगणूर माळ इथं 2000 वृक्षरोपं लावण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचा शुभारंभ इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते झाला. डॉक्टर अमोल पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. लिंगणूर माळ हिरवाईनं समृद्ध करणार असल्याचं डॉक्टर पाटील यांनी सांगितलं. सचिन शिंदे, आनंद भस्कोटी यांचा अभिनव ग्रुपमार्फत सन्मान करण्यात आला. डॉक्टर पवनकुमार पाटील यांनी इंद्रजित देशमुख यांच्या कार्याचा आढावा घेतला. सध्याच्या बदलत्या काळात विद्यार्थ्यांसमोर अनिश्चिततेनं भरलेलं नवं जग उभं आहे, असं जिल्हा परिषदेचे माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी सांगितलं. या परिस्थितीत स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही, असं त्यांनी नमूद केलं. विद्यार्थ्यांनी आव्हानांना सामोरं जात स्वतःची ओळख निर्माण करावी. स्पर्धेच्या युगात सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं महत्त्वाचं आहे. बदलत्या परिस्थितीत धैर्य आणि आत्मविश्वास टिकवणं गरजेचं असल्याचं त्यांनी नमूद केलं. यावेळी अभिनव ग्रुपचे संतोष पाटील, संचालक पूजा पाटील, अजित पवार, हेमंत संगपाळ, संदीप पाटील, सीईओ जी.एस. शिंदे, प्राचार्य अभिजित पाटील, संजीवनी मगदूम यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.